So welcome back to this PYQ series of GS. Okay, so we are going through polity questions and we will continue with the same. So we were on 2022 पेपर, हाँ 17-18 क्वेश्चंस हो गए थे शायद, ये नहीं हुआ था, है झालं होतं का? नहीं, mandamus, we were on mandamus. Okay. Okay, so with reference to writs issued by the courts in India, consider the following statements. You know what is writs? माहिती आहे तुम्हाला? कशात आहे रिट्स? कुठे मेन्शन आहे? 32 मध्ये ना, आर्टिकल 32. Article 32 under fundamental rights. What are they used for? To ensure fundamental rights are not violated. ठीक है ना? If fundamental rights are violated, you can directly go to Supreme Court under this article that my right is violated. Now do something. ठीक है ना? Then Supreme Court will issue writs. Writs are nothing but orders, as good as orders. ठीक आहे? आता याच्यात 3-4 प्रकारच्या रिट्स आहे, माहिती असेल तुम्हाला. पहिली आहे हेबियस कॉर्पस. नेक्स्ट आहे मॅन्डॅमस. मग आहे प्रोहिबिशन. मग आहे सर्श्योररी अँड देन आहे क्वो वॉरंटो. ओके, या 5 रिट्स आहे. आता प्रत्येक रिटचा एक फंक्शन आहे आणि प्रत्येक रिट कोणाला अप्लाय होतं आणि कोणाला अप्लाय नाही होत हे पण आपल्याला माहीत करून घ्यायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हिबियस कॉर्पस. व्हॉट इज माय हिबियस कॉर्पस? पिक्चरमध्ये वगैरे ऐकलं असेल तुम्ही हिबियस कॉर्पस वगैरे. टू गेट द बॉडी ऑफ समवन. ठीक आहे ना. टू गेट द बॉडी ऑफ म्हणजे त्याला प्रकट करा तुम्ही समोर, आणा समोर, कुठे आहे तो, त्याला डांबून नाही ठेवता येणार अगेन्स्ट हिज विल. फॉर एक्झाम्पल हिबियस कॉर्पस कॅन बी यूज्ड अगेन्स्ट whom? Against private individuals or organizations or public authority. For example, police. Private individual, organization or public authority. Illegally जर पोलिसनी कोणाला हे केलं, अरेस्ट केलं काही न सांगता, you can raise a habeas corpus petition in Supreme Court directly and they need to show him in the court. ठीक आहे. यांच्या व्यतिरिक्त हिबियस कॉर्पस कोणावर अप्लाय होणार नाही. नेक्स्ट मॅन्डॅमस. ना व्हॉट इज मॅन्डॅमस? मॅन्डॅमस म्हणजे ऑर्डर देणं, टू डू समथिंग. म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगेल कोणाला तरी की यू डू दिस, यू डू दॅट, डायरेक्टली ऑर्डर देईल. आता हे ऑर्डर कोणाला देऊ शकतो तो? ऑर्डर कॅन बी गिवन टू, याच्यात लक्षात ठेवण्यात कोणाला नाही देऊ शकत, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सला ऑर्डर नाही देऊ शकत. ठीक आहे. ही कॅन गिव्ह ऑर्डर टू पब्लिक अथॉरिटी. सुप्रीम कोर्ट कॅन गिव्ह ऑर्डर टू पब्लिक अथॉरिटी. ऑर्डर म्हणजे यू डू दिस, यू डू दॅट, सरळ सरळ. ठीक आहे ना. पब्लिक अथॉरिटीला देऊ शकतो ऑर्डर. ऑर्डर कॅन बी गिवन टू स्टेट. ऑर्डर कॅन बी गिवन टू ज्युडिशियल और क्वासी ज्युडिशियल बॉडी. म्हणजे बेसिकली लोअर कोर्ट्स, ट्रिब्युनल्स यांनाही ऑर्डर देऊ शकतो की तुम्ही हे असं करा, असं करा. किंवा स्टेट. आता व्हॉट इज द स्टेट? व्हॉट इज द स्टेट? स्टेटची डेफिनेशन देऊ ना आर्टिकल 12 मध्ये. तर स्टेटमध्ये काय काय येतं? स्टेटमध्ये येईल पार्लमेंट, राज्यसभा, लोकसभा, देन स्टेट लेजिस्लेचर, विधानसभा, विधान परिषद, देन लोकल बॉडीज, ग्रामपंचायत, म्युन्सिपालिटीज, ऑल लोकल बॉडीज, अँड प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स who are used by the state to run something. म्हणजे स्टेटने एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनला एक काम दिलं पब्लिक डोमेनमधलं, तर दे आर ऑल्सो स्टेटेड ॲज अ स्टेट. फॉर एक्झाम्पल TCS इज वर्किंग फॉर पासपोर्ट सेवा केंद्र. तो इन दॅट डोमेन TCS इज ऑल्सो अ स्टेट. ठीक आहे. तर हे 4 स्टेट झाले. याच्यात ज्युडिशियरी इज नॉट अ स्टेट. ओके. सुप्रीम कोर्ट्स आर नॉट अ स्टेट इन दिस डेफिनेशन. तर मॅन्डॅमस कोणाला ऑर्डर देऊ शकतो? पब्लिक अथॉरिटी, स्टेट आणि क्वासी ज्युडिशियल बॉडीज. देन नेक्स्ट इज प्रोहिबिशन. Prohibition is, as the word says, prohibit something, stop doing something.
प्रोहिबिशन कॅन बी गिवन ओनली अगेन्स्ट ज्युडिशियल अँड क्वासी ज्युडिशियल बॉडीज, ओनली अगेन्स्ट कोर्ट्स अँड ट्रिब्युनल्स, नॉट अगेन्स्ट एनी अदर एंटिटी. ओके. नंतर आहे सर्श्युअररी. सर्श्युअररी इज ॲज गुड ॲज अ अपील. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय करेल, खालच्या ट्रिब्युनलमधून एखादी केस काढून घेईल, वरच्या ट्रिब्युनलमध्ये टाकेल, किंवा एखादी ऑर्डर ऑलरेडी पास केला कोणीतरी पब्लिक अथॉरिटीनी कोर्टनी, इट विल कॅन्सल दॅट ऑर्डर. ठीक आहे. क्वॉशिंग द ऑर्डर्स और पासिंग इट टू नेक्स्ट स्टेप. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड सर्श्युअररी. दिस कॅन बी अगेन गिवन टू ज्युडिशियल, क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी और पब्लिक अथॉरिटी. ठीक आहे. नॉट एनी वन एल्स. तर म्हणजे हे दोन काय झाले, प्रिव्हेंटिव्ह मेजर झाले. म्हणजे ऑर्डर द्यायच्या आधीच सांगत आहे की हे तुम्ही असं करा, आणि याच्यात काय म्हटलं आहे, करू नका. हे केव्हा झालं आहे, केल्यावर. ठीक आहे ना. सो दिस इज क्युरेटिव्ह मेजर. सुप्रीम कोर्ट हे सगळे ऑर्डर सुप्रीम कोर्ट देत आहे विथ रिस्पेक्ट टू फंडामेंटल राईट्स. ठीक आहे ना. आपण येऊ त्याच्यावरही. सर्श्युअररी झालं. आता लास्ट इज को वॉरंटो. को वॉरंटोमध्ये फॉर एक्झाम्पल अ पर्सन सिटिंग इन अ पॉवर ऑफ पोझिशन ऑफ पॉवर illegally, means so he is not eligible but still he is standing there. Okay, so against that we can raise quo warranto against a person in power. ठीक आहे. तो दिस इज को वॉरंटो. आता याच्यातली ह्या तीन ज्या आहे, मॅन्डेमस, प्रोहिबिशन, सर्श्युअररी, ह्या कोण रेज करू शकतं, ओनली अग्रीव्ड पर्सन, म्हणजे हू हॅज लॉस्ट इज फंडामेंटल राईट, हुज फंडामेंटल राईट इज व्हायोलेटेड. ओनली दॅट पर्सन कॅन रेज these three rates, can appeal for these 3 rates. ओके. ही बेस कॉर्पसमध्ये तो माणूसच गायब आहे, तो करू शकणार नाही. आणि को वॉरंटोमध्ये कोणी पण करू शकतं. ॲज अ ड्युटी ऑफ अ सिटीजन एनी वन कॅन रेज दिस रिक्वेस्ट. ठीक आहे. तर हे आहे आर्टिकल 32. ओके. आता क्वेश्चन वाचा. Mandamus will not lie against a private organization unless it is entrusted with a public duty. Mandamus कुठे होतं आतापर्यंत आपण. Mandamus can be against पब्लिक अथॉरिटी पण आहे आणि स्टेट पण आहे. तर काय म्हटलं, विल नॉट lie against a private organization unless it is entrusted with a public duty. म्हणजे अगेन्स्ट ओनली दोज प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स विच आर एंगेज विथ द पब्लिक ड्युटी. म्हणजे हे आन्सर बरोबर आहे. ओके. काय म्हटलं, काय नाही कळतं तुम्हाला. मी म्हणजे हे पहा, मॅन्डेमस कॅन बी यूज्ड अगेन्स्ट स्टेट्स. आता इथे मी तुम्हाला काय सांगितलं आत्ता, mandamus can be used against state. What is the state? Parliament, state, local bodies and private organization which state appoints to do a public work. ठीक आहे ना. This is also one thing. म्हणून mandamus हे बरोबर स्टेटमेंट आहे. It will not lie against private organization unless it is entrusted with a public duty. This statement is correct. तिसरं वाचू पहिले आपण. Any public minded person can be petitioner to move a court to obtain a writ of quo warranto. आता सांगितलं को वॉरंटो मी बरोबर आहे. दिस स्टेटमेंट ऑल्सो 1 and 3 आर राईट. प्रॉब्लेम थोडासा इथे या UPSCच्या कीमध्ये प्रॉब्लेम माहीत नाही काय आहे. पण मॅन्डेमस विल नॉट ला अगेन्स्ट अ कंपनी इवन दो इट मे बी अ गव्हर्नमेंट कंपनी. गव्हर्नमेंट कंपनीज इज अ स्टेट. पण मॅन्डेमस विल नॉट ला अगेन्स्ट इट. याला हे चुकलं पाहिजे होतं, पण हे बरोबर दिलं आहे ना. आन्सर इज D 1 2 3. सो दिस इज अ कन्फ्युजन. इवन आय डोंट नो. इफ एनी वन नोज who is watching online, please answer it in comment section. Okay. So answer according to UPSC is 1 2 3, but this should be wrong. I don't know. ठीक है. आयुष्मान भारत डिजिटल मिशन. यू नो आयुष्मान भारत मिशन हे करंट अफेअर्समध्ये झालंच असेल. पब्लिक हेल्थ स्कीम आहे. नाही माहीत. ॲक्च्युली दिस स्कीम इज मोस्टली अ इन्शुरन्स बेस्ड स्कीम. सगळे तुम्हाला पब्लिक हेल्थ सेंटर्स माहिती आहे ना, PHCs, त्यांना अपग्रेड करणं, मग अर्बन PHCsला अपडेट करणं, सगळ्यांना अपग्रेड करणं, मग इन्शुरन्स देणं लोकांना, दोज हू अंडर पॉवर्टी लाईन लोकांना इन्शुरन्स देणं वगैरे. तर 5 लाखाचा इन्शुरन्स वगैरे भेटतो त्यांना विदाऊट एनी लिमिटेशन्स. या सगळ्या गोष्टी
आहे त्या बऱ्याचशा गोष्टी अजून मी 1-2 सांगितलं, ठीक आहे ना. आता त्यांनी काय म्हटलं आहे, दिस स्कीम इज अप्लिकेबल वेअर प्रायव्हेट अँड पब्लिक हॉस्पिटल मस्ट अडॉप्ट इट. हे स्टेटमेंट इज रॉंग स्टेटमेंट. ओनली एम्पॅनल्ड प्रायव्हेट हॉस्पिटल्स आर इन इट, नॉट ऑल. ठीक आहे म्हटलं, ऑल पब्लिक हॉस्पिटल्स आर इन दिस स्कीम बट नॉट ऑल प्रायव्हेट हॉस्पिटल्स. ओनली दोज प्रायव्हेट हॉस्पिटल्स हू देमसेल्व्स आर विलिंग टू एंटर इन दिस स्कीम, ओनली दोज will adopt it. Okay, so first is wrong. First wrong answer is 3. ठीक है. क्या मतलब, it aims to achieve universal health coverage. Every citizens of India should be part of it. ठीक है, जनरल स्टेटमेंट है. It has seamlessly portability across the country. Yes, it is portable across the country. नाही काय 2 चुकलं ना. मी काय म्हटलं तर 1 तर चुकलाच आहे, म्हणजे आन्सर इज ओनली 3, म्हणजे 2 चुकलेला आहे. 2 कसा चुकला, ॲज इट एम्स टू अचीव युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया शुड बी पार्ट ऑफ इट अल्टिमेटली. ओके, 2 आन्सर ऑप्शनच नाही आहे. आन्सर इज 3. माहिती नसेल तरी आता युनिव्हर्सल हेल्थ केअर कव्हरेज म्हटलं आहे त्यांनी. लेट मी चेक द आन्सर. आन्सर इज बी. येस, आन्सर इज बी, म्हणजे 2 चुकला आहे. ओके, एका स्टेटमेंटमध्ये आपण आन्सर काढलं. विथ रेफरन्स टू डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. यू नो डेप्युटी स्पीकर, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरमन, डेप्युटी चेअरमन, दीज आर ऑल कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट. ठीक आहे ना, दे आर मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. नो, ॲज पर द रूल्स ऑफ प्रोसिजर्स ऑफ कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा अँड द इलेक्शन ऑफ डेप्युटी स्पीकर शॅल बी हेल्ड ऑन सच डेट ॲज स्पीकर मे फिक्स. दिस इज द रूल ऑफ लोकसभा. येस, दिस इज राईट स्टेटमेंट. ठीक आहे ना, स्पीकर विल फिक्स द डेट ऑन विच डेप्युटी स्पीकर विल बी इलेक्टेड. ओके, आणि स्पीकरची डेट कोण डिसाईड करतं? प्रेसिडेंट. देर इज अ मॅन्डेटरी प्रोविजन that the election of a candidate as a deputy speaker of Lok Sabha shall be from either principal opposition party or ruling party. There is no such provision. आता पहिले होत होतं तसं की डेप्युटी स्पीकरची पोस्ट अपोजिशन पार्टीला द्यायचं म्हणून, पण आता तसं काही होत नाही. आता डेप्युटी स्पीकर आहेच नाही सध्या, इलेक्टेड नाही, तर मॅन्डेटरी प्रोविजन तर आहेच नाही. ते 2 इज रॉंग, 1 इज राईट. 2 इज रॉंग, 1 इज राईट. आन्सर इज 1 and 3. Deputy Speaker has the same power as the Speaker when presiding over the sittings of the House and no appeal lies against his rulings. Yes, ठीक है, ये पण नॉर्मल. The well-established parliamentary practice regarding the appointment of Deputy Speaker is that the motion is moved by the Speaker and duly seconded by the Prime Minister. No, it is not seconded by Prime Minister. Okay, it directly goes to voting. It's not seconded by Prime Minister. ठीक है, तो 4th चुकला. Answer is 1 and 3. Which of the following complies information on industrial disputes, closure, retrenchment, layoffs, factories, employees, workers? कशाला असेल दिस? हे कशाबद्दल बोलत आहे? इंडस्ट्री डिस्प्यूट, क्लोजर, रिट्रेचमेंट, वर्कर्सच्या बद्दल, लेबरच्या बद्दल बोलत आहे. आन्सर इज लेबर ब्युरो. दिस कम्स अंडर मिनिस्ट्री ऑफ लेबर. म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस माहिती आहे, या बऱ्याचशा इकॉनॉमिक स्टॅटिस्टिक्स काढून देतं आपल्याला. दिस इज अंडर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. मग हे DPIIT, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, दिस इज अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड. आणि हे नॅशनल टेक्निकल मॅनपॉवर इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे पण एक आहे. आता काय म्हटलं, नॅशनल टेक्निकल मॅनपॉवर इन्फॉर्मेशन सिस्टीम, मॅनपॉवरबद्दल बोलत आहे. दिस इज मिनिस्ट्री ऑफ HRD, ह्युमन रिसोर्स, और टुडेज नेम इज, याचं नाव बदललं आहे आता. देर इज नो HRD मिनिस्ट्री, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ठीक आहे, आता हे काही कामाचं नव्हतं, पण तरी आता बघितलं आपण. ते इंडिव्हिज्युअल हे मेन्शन आहे, तर त्याच्या मिनिस्ट्रीज आपण बघितलं एकदा. आन्सर इज लेबर ब्युरो. कोल कंट्रोलर्स ऑर्गनायझेशन, आता तुम्हाला माहीत नसेल कोल कंट्रोल ऑर्गनायझेशन काय आहे. कोल कंट्रोलर्स ऑर्गनायझेशन, इट कीप्स ऑल द डेटा ऑफ कोल. ठीक आहे ना, जवळपास पूर्ण डेटा कोलचा, कुठे चालला, काय चालला, किती आपण एक्सप्लोर केला, किती इम्पोर्ट केला, किती एक्सपोर्ट केला, सगळं, किती जनरेशन कंपनीजला दिला. ठीक आहे, तर CCO इज द मेजर सोर्स ऑफ कोल स्टॅटिस्टिक्स इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. दिस इज करेक्ट स्टेटमेंट. इट मॉनिटर्स प्रोग्रेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॅप्टिव्ह कोल, लिग्नाइट कोल ब्लॉक्स. येस, इट मॅनेजेस दॅट ऑल्सो. इट हिअर्स एनी ऑब्जेक्शन in the government notification relating to acquisition of coal areas. Yes, this is also correct. It ensures coal mining companies deliver the CCO body does not
डील विथ द एंड युजर कंप्लेंट्स. ओके, एंड युजर्सची काही घेणं देणं त्यांना. दिस इज रॉंग. फोर्थ इज रॉंग. आन्सर इज 1, 2, 3. Your particular area is brought under 5th schedule of Constitution of India. What is 5th schedule? Schedule area. Schedule areas. 5th schedule is schedule areas. Schedule 6 is tribal areas. Schedule area मध्ये पण ट्राइब्स आहे, पण those are two different things. Okay, we will come back to it later. सध्या 5th schedule is schedule area of the Constitution of India. Which of the following statements best reflect the consequence of it? This would prevent the transfer of land of tribal people to non-tribal people. बरोबर आहे. येस, दिस वुड प्रिव्हेंट इट. नाही तर ट्रायबल लोकांची लँड कोणी उद्योगपती वगैरे घेऊन जाईल. ठीक आहे ना. दिस शेड्यूल प्रिव्हेंट्स दॅट. दिस वुड क्रिएट अ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी इन दॅट एरिया. नो, लोकल सेल्फ बॉडी जर आपल्या शेड्यूल एरियामध्ये बनवायचे आहेत, देन देर इज अ डिफरंट ॲक्ट, पेसा ॲक्ट. ऐकला आहे पेसा ॲक्ट? दिस वुड कन्वर्ट दॅट एरिया इन टू अ युनियन टेरिटरी. काही घेणं देणं नाही आहे. द स्टेट हॅव्हिंग सच अन एरिया वुड बी डिक्लेअर्ड अ स्पेशल कॅटेगरी स्टेट. नो, 10 स्टेट्स आहे सध्या याच्यात. वन ऑफ द स्टेट इज महाराष्ट्र. महाराष्ट्र इज स्पेशल कॅटेगरी स्टेट, बट अदर स्टेट्स आर ऑल्सो देअर. नॉट ऑल स्टेट्स आर स्पेशल कॅटेगरी स्टेट्स. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स कुठे मेन्शन आहे? कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे, आर्टिकल 371 मध्ये. द इंडिया सॅनिटेशन कोएलिशन इज अ प्लॅटफॉर्म टू प्रमोट सस्टेनेबल सॅनिटेशन अँड फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आता हा 2022च्या करंट अफेअरचा क्वेश्चन आहे. इंडियन सॅनिटेशन कोएलिशन. आता इथपर्यंत स्टेटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही. इंडियन सॅनिटेशन कोएलिशन इज अ प्लॅटफॉर्म टू प्रमोट सस्टेनेबल सॅनिटेशन. ओके, फाईन. फंडेड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. पार्शियली करेक्ट आहे, बट दीज आर नॉट द ओनली टू ऑर्गनायझेशन्स. दिस इज अ मल्टी स्टेक होल्डर बॉडी. सगळेच जण इन्वॉल्व आहे. NGOज, सिव्हिल सोसायटी वगैरे सगळे इन्वॉल्व आहे याच्यात. ठीक आहे ना. तर दिस इज रॉंग. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स इज अन अपेक्स बॉडी ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स इन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड प्रोव्हाइड्स इनोव्हेटिव्ह सोल्युशन टू ॲड्रेस द चॅलेंजेस ऑफ अर्बन इंडिया. आता हे पण स्टेटमेंट अर्ध करेक्ट आहे, अर्ध रॉंग आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स, येस, इट helps government of India to provide innovative solutions to address challenges of urban India, but it is not the apex body. यांनी चुकला स्टेटमेंट. ठीक आहे. तर आन्सर इज नायदर 1 nor 2. 74D. येस. विथ रेफरन्स टू टी बोर्ड इन इंडिया कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर बऱ्याच टी बोर्ड वगैरे नाही का ह्या गोष्टी आता जेव्हा हा पेपर आला होता दॅट वॉज द टफेस्ट, वन ऑफ द टफ क्वेश्चन. ठीक आहे, माहीत नव्हतं लोकांना, पण आता दिस इज अ रिलेव्हंट क्वेश्चन. का सांगतो मी तुम्हाला. टी बोर्ड इज अ स्टॅट्युटरी बॉडी. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे व्हॉट इज अ स्टॅट्युटरी बॉडी सांगितलं तुम्हाला मी. एस्टॅब्लिश्ड बाय अ लॉ, पार्लमेंटचा लॉ किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा लॉ. ठीक आहे. आता समजा इथे टी बोर्ड आहे, आपण काही अजून बोर्ड बघू. ठीक आहे, एकदा काही वाचूनच घेऊ ना. काय म्हटलं, इट इज रेग्युलेटरी बॉडी अटॅच टू मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर असेल, माहीत नाही, सध्या माहीत नाही आपल्याला. टी बोर्ड्स हेड ऑफिस इज इन बेंगलुरू. ओके. बोर्ड हॅज ओव्हरसीज ऑफिसेस दुबई, मॉस्को. ठीक आहे. एक आहे आता बोर्ड्स सांगू काही बोर्ड्स. टी बोर्ड, कॉफी बोर्ड, टोबॅको बोर्ड, अजून एक आहे रबर बोर्ड, मग आहे सिल्क बोर्ड, अजून एक बोर्ड आहे जूट बोर्ड. ठीक आहे. हे 3-4 बोर्ड आहे. दीज ऑल बोर्ड्स कम अंडर. ठीक आहे. हे आपण टी बोर्ड, दीज ऑल आर स्टॅट्युटरी बॉडीज. ठीक आहे ना. ऑल आर स्टॅट्युटरी बॉडीज. दिस सगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहे या. दीज आर ऑल बाय लॉ. याच्यातल्या ह्या 4 ज्या आहे वरच्या 4 दीज आर अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि खालच्या 2 आहे मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल. आणि आता हे माहीत असणं नसणं आपल्या हातात नाही आहे, पण काय आपल्या हातात आहे, हे याचं हेडक्वार्टर कुठे आहे. हे जवळपास तिथे जिथे जास्तीचं प्रोडक्शन होतं.
टीचा हेडक्वार्टर कुठे राहील? एक मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्याच्या आजूबाजूला टी जास्त ग्रो होतो. कुठे आहे ते अंदाजा? हां, आसाम. तर म्हणजे याचं हेडक्वार्टर कुठे होऊ शकतं? तिथली मेट्रो सिटी एखादी. आसाम वेस्ट बेंगॉलमध्ये आहे सगळं. हेडक्वार्टर इज कोलकाता. ठीक आहे. बेंगलुरू रॉंग. 3 इज रॉंग. वी आर लेफ्ट विथ 1 and 4, 2 and 4. म्हणजे चौथा राईटच आहे. आपल्याला माहीत असणं शक्यच नाही आहे की ओव्हरसीजमध्ये कुठे काय आहे. ठीक आहे ना, हे तर शक्यच नाही आपल्याला माहीत करणं. कॉफी कुठे असेल अंदाजी? कुठे ग्रो होते कॉफी इंडियात? मॅक्सिमम कर्नाटक, ते वेस्टर्न घाट्समध्ये, कर्नाटक, साऊथ कर्नाटक, केरला, त्या एरियात. ठीक आहे ना, नियर निलगिरीज. म्हणून याचं आहे बेंगलुरू. टोबॅको कुठे ग्रो होतो मॅक्सिमम? नाही माहीत. दिस इज ह्युमन जिओग्राफी पार्ट. दिस ग्रोज इन आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, ह्या पट्ट्यात. याचं आन्सर आता हे तर माहीत थोडंसं. इट इज नॉट अ मेट्रो सिटी, इट्स गुंटूर. रबर हे माहीत असलं पाहिजे. रबर कुठे होतो? इट्स अ ट्रॉपिकल प्लांट. ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये होतो. तर ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट आपल्याकडे कुठे आहे? केरलामध्ये आहे. केरलामध्ये, अंदमान निकोबारमध्ये आहे. याचा आन्सर आहे कोट्टायम आहे वाटते. कोट्टायम, इवन आय एम नॉट शुअर, पण केरलामधली एक सिटी आहे. यू नीड टू चेक दिस इज आयदर कोट्टायम और something else, but it's not Kochi, neither it is Thiruvananthapuram. This is, I think it is Kottayam. Okay. Silk board, again Bengaluru. Maximum silk production is in Karnataka, in India. जूट, आता हे तर बिलकुल हे तर माहीत असायलाच पाहिजे. जूट कुठे होतो सगळ्यात जास्ती? नाही माहीत. वेस्ट बेंगाल. मॅक्सिमम त्या सुंदरबन डेल्टामध्ये सगळ्यात जास्ती पाणी पिणारा क्रॉप आहे हा. तिथं सुरू सगळं. बांगलादेश आणि वेस्ट बेंगॉल. तर दिस इज ऑल्सो कोलकाता. जूट म्हणजे जे पोतं असतं ना आपलं, त्याचे धागे. पोतं कशापासून बनतं? जूटपासून. पण जूट बॅग्सच आता कमी राहिलेले आहे. आता मी का म्हटलं हा क्वेश्चन आता रिलेव्हंटमध्ये आला आहे, कारण की आता गव्हर्नमेंट अजून एक बोर्ड आणत आहे. इट वॉज इन न्यूज, टर्मरिक बोर्ड. अजून आला नाही आहे, येऊ शकतो कधी पण. मिनिस्ट्री बहुतेक तीच राहील. टर्मरिक आता मॅक्सिमम प्रोडक्शन, एक्सपोर्ट सगळं इंडियातच होतं आहे. ठीक आहे ना. मॅक्सिमम प्रोडक्शन पण इंडियात आहे, मॅक्सिमम एक्सपोर्ट इज ऑल्सो फ्रॉम इंडिया. टर्मरिक मॅक्सिमम कन्झम्पशन इज ऑल्सो इन इंडिया. ओके. द टर्मरिक बोर्ड इज इन न्यूज. इट इज नॉट येट डिसाइडेड वेअर इट विल बी, बट नाऊ दिस क्वेश्चन बिकम रिलेव्हंट बिकॉज ऑफ टर्मरिक बोर्ड. तर याचा आन्सर काय? बेंगलुरू चुकला. आणि दिस इज स्टॅट्युटरी बॉडी 1 and 3. ठीक आहे. म्हणजे बघा, एक्झाममध्ये तुम्हाला अंदाजी काय अंदाजा लावू शकला असता तुम्ही की हे आन्सर चुकलं आहे, एवढा तुम्ही अंदाजा लावू शकता. टी कुठे होतो? आसाम तिकडे वर. दिस मस्ट नॉट बी बेंगलुरू. 3 काढलं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन उरतात. सो यू कॅन गो ऑन युअर हंच. 50-50 चान्स घेऊ शकता तुम्ही. आणि बाकीचं माहीत असणं नसणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ओके. So we are done with 2022.